नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात गावावरून आलेल्या मुळ्याची भाजी कशी बनवली जाते ती आई बनवणार आहे। एक सेकंड तुम्हाला दाखवते। ही गावठी मुळ्याची भाजी आहे। बघू शकता तुम्ही, खूप पातळ आहे आणि एकदम कोवळी आहे। रेग्युलर जी आपल्याला मुंबईमध्ये मिळते थोडी जाड असते, पानं पण जाड असतात, त्याला म्हणजे जाड असते थोडक्यात, आणि एकदम कोवळी असते। तर आता भाजी कटिंग होते, तुम्हाला मी दाखवणार आहे की मुळ्याची भाजी कशी बनवली जाते। सो व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की बघा। कोणती भाजी बनवतेस? मुळ्याची। तर आता आपली भाजी कटिंग चालू आहे। जसं की तुम्हाला मी म्हटलं, मुळ्याची ही जी गावठी भाजी असते ना, खूप एकदम कोवळी असते, बघू शकता तुम्ही, आणि लागते पण एकदम टेस्टी। तर आता भाजी आपण कट करतोय। या भाजीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे, तर कांदा पण आपण कट करून घेतलेला आहे। आणि ही भाजी दिसताना दिसते खूप, म्हणजे इतकी पण खूप नाही आहे, पण होताना खूप कमी होते, पण खूप टेस्टी अशी होते। तर आता आपण भाजी कटिंग चालू आहे। भाजी कट झाल्यानंतर याच्यासाठी जे पण साहित्य लागणार आहे बनवण्यासाठी ते तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि कशी एकदम सोप्या पद्धतीची भाजी असते। जस्ट तुम्हाला मी नॉर्मल सांगते की कांदा, मिरची आणि मीठ आणि तेल, या चारच गोष्टी लागतात, पण टेस्टी इतके होते ना, खूप छान होते। तर चला, भाजी कट झाल्यानंतर तुम्हाला मी पुढची फोडणीला देण्याची प्रोसिजर दाखवेलच। भाजी कापण्याआधी देखील आणि कापल्यानंतर देखील आपण थोडी साफ करून घ्यायची, धुवून घ्यायची, जेणेकरून त्यातले जे काही जीवजंतू असतील, ते कीटक असतील, ते निघून जातील, कारण त्याच्यामध्ये माती असते खूप सारी, बघू शकता तुम्ही। तर आपली भाजी आता साफ झालेली आहे धुवून। आता आपण फोडणीला देणार आहोत। आता आपण फोडणीसाठी कांदा टाकलेला आहे, तव्यावरतीच करतो, कारण गावाकडे ना तव्यावरतीच भाजी ती खूप भारी लागते। आणि तिखटपणा येण्यासाठी गावठीच मिरची आणली होती, ती गावठी मिरची आपण टाकतोय, जेणेकरून आपल्या भाजीला थोडा तिखटपणा येईल। आणि ही आपली आहे चिरलेली धुतलेली भाजी। आता आपली कांदा आणि मिरचीची फोडणी तयार होते। थोडा आपल्याला तो कांदा परतून द्यायचा आहे, थोडा लालसरपणा आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपली भाजी टाकणार आहोत आणि चवीला मीठ टाकणार आहोत। पाहू शकता, कांद्याला आपला लालसरपणा आलेला आहे, मिरचीचा अर्क पण आतमध्ये गेलेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मुळ्याची भाजी। आता ही चिमूट इतकी छोटीशी बनेल ना, म्हणजे एकदम थोडीशी होईल, पण तव्यामध्ये स्पेशली ही भाजी खूप भारी होते, टेस्टी सुद्धा होते। जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं, तव्यावरती परतल्यानंतर ती खूप चिमटे, छोटीशीच होते। तर बघू शकता तुम्ही, खूप थोडीशी झाली आहे। आता याच्यामध्ये आपण चवीला थोडासा मीठ टाकणार आहोत, जेणेकरून त्याला पूर्णपणे चव येईल आपल्या मुळ्याच्या भाजीची। आणि गावची भाजी थोडी वेगळीच असते टेस्ट, तुम्हाला माहीतच असेल। चला, आता आपण चवीला मीठ टाकलेलं आहे। आता वाफेवरती 2-3 मिनिटं शिजल्यानंतर, पटकन शिजते कारण कोवळी आहे, तर 2-3 मिनिटांनंतर ती पटकन शिजून मोकळी होईल खाण्यासाठी। इतकी पाणीदार असते ना, बघू शकता खाली थोडं पाणी सुटलंय।
कर. गावची मुल्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय. बाय बाय.